रोडवरील पुलावरून एक जण गेला वाहून। ढगफुटीने पुसद विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नाल्या, तलाव, नदी तुडुंब भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत। शेतातील पिके खरडून गेली तर काही ठिकाणी शेतातच साचले तळे। अनेकांच्या घरात पाणी, मोठे नुकसान। पुस शहरातील झोपड्यासोबतच नाईक बंगल्यातही पाणी। काल रात्रीपासून सुरू झालेल्या ढगफुटीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला आहे। पुसद विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यातूनच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घरात पाणी घुसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय। रात्रभर पावसाचा धुवाधार चालूच असल्याने नाल्या, तलाव, नदी तुडुंब भरून वाहत होते। जवळपास अनेक गावांचा संपर्क पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटला होता। त्यामध्ये पुसद दिग्रस रोडवरील मोठा पूल सुद्धा पुराच्या विळख्यात अडकल्याने या पुरातून एका बहाद्दराने विठाळ्यावरून पुसदला येण्याचं धाडस केलं, परंतु पुराचा लोंढा एवढा जबरदस्त होता की त्याला मार्ग काढता आला नाही आणि अखेर तो वाहून गेला। त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये, परंतु एकंदर पुसद शहरासह प्रत्येक वार्डामध्ये पावसाचे पाणी घुसले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासह महात्मा गांधी चौक, आझाद चौक, वसंतराव नाईक चौक, महात्मा फुले चौक यामध्ये सुद्धा रोडला तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते। प्रत्येक रोडने पाणीच पाणी वाहत असल्याची परिस्थिती सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नागरिकांच्या लक्षात आली। बांशी, खंडाळा, मोहा, गौळ, शेंबाळपिंपरी, बेलोरा व हर्षी तसेच काळी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते। ओढ्याला व नाल्याला पूर आल्याने या परिसरातील शेतीमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र या ठिकाणी या परिसरात पाहावयास मिळत आहे। तर वडसद नाल्याला पूर आल्याने अनेकांना पुसद शहरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता। गावाला पाण्याने वेढा घातल्याची परिस्थितीची माहिती कळताच आमदार इंद्रनील नाईक यांनी वडसद या ठिकाणी जाऊन अनेकांना मदतीचा हात दिलाय। सांडवा मांडवा परिसरात सुद्धा धोधो पाऊस बरसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कोपरा, राजननगर या परिसराला सुद्धा पावसाने झोडपल्याचे चित्र पाहावयास मिळाले। तर आरेगाव मधील आदिवासी वस्तींमध्ये रात्रंदिवस चाललेल्या धुवाधार पावसाने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुसद शहराच्या चहूबाजूने असलेल्या नाल्याला आलेल्या पुराने पुसदचा संपर्क जवळपास सर्वच गावांशी तुटल्याची परिस्थिती सकाळी 10 वाजेपर्यंत पाहावयास मिळत होती। अनेकांना पुसदमधून बाहेरगावी जाण्यास मार्ग नव्हता, तर दिग्रस, माहूर, उमरखेड, वाशिम, शेंबाळपिंपरी, सांडवा मांडवा अशा रोडने येणाऱ्यांसाठी नदी नाल्याला आलेल्या पुराने रोखून ठेवले होते। पुसद नगरपालिका परिसरातील वसंतनगर परिसराला लागून असलेल्या रहमतनगरसह या भागातील अनेक वार्डामध्ये पाणी घुसल्याने हाहाकार माजला होता। सततच्या पावसाचा लोंढा घरात पोहोचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर बराच काळ घरातच ताटकळत बसण्याची वेळ देखील या परिसरातील नागरिकांना आली होती। सकाळी 10 वाजताच्या नंतर पाणी ओसरल्याने दिलासा मिळाला, परंतु घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात साहित्य व सामानांच्या नुकसानीचा फटका बसलाय। मनसळी या ठिकाणी नाल्याला आलेल्या पुराने काही घरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे, तर या ठिकाणी सुद्धा घरात पाणी घुसण्याची परिस्थिती होती। वडगाव या ठिकाणी सुद्धा नाल्याला पूर आल्याने 5 वर्षातील पहिल्या पुरात अनेक घरात पाणी घुसून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात सुद्धा नुकसान झाले आहे। माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या बंगल्यात सुद्धा पाणी घुसल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागल्याची पहिल्यांदाच परिस्थिती पाहावयास मिळाली। त्यामुळे या धुवाधार आणि ढगफुटीच्या या पावसाने शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला चांगले झोडपून काढले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी पाहावयास मिळत आहे। शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उभ्या पिकाला असे पूर्णतः खरडून वाहून जाण्याची परिस्थिती पाहण्याचं दुःख शेतकऱ्यांवर कोसळलं आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना व या आसमानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कोण दिलासा देणार, हाच यक्ष प्रश्न समोर येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुसद या ठिकाणी येणार असल्याने त्यानिमित्ताने आमदार इंद्रनील नाईक यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती। त्यासाठी 10 लाखाचा भव्य असा मंडपही उभारला होता, परंतु रात्रभर झालेल्या पावसामुळे त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। सामान्य नागरिक, मतदारांपासून शेतकरी, शेतमजूर यांच्यासह मंत्र्यांनाही या ढगफुटी पावसाचा फटका बसला आहे।